बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना झाली। त्या धर्तीवर महाराष्ट्रातही जनगणना व्हावी अशी मागणी होते, पण या जातीनिहाय जनगणनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केलाय। तर नितेश राणे यांनी संघाच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। नागपूरच्या संघातील मुख्य कार्यालयात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हजेरी लावली होती, तेव्हा संघाचे पदाधिकारी श्रीधर गाडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला। गाडगे यांनी यावेळी संघाची जातनिहाय जनगणनेवर भूमिका स्पष्ट केली। देशामध्ये सध्या हा विषय चालू आहे की जातीगत जनगणना ही व्हावी। आम्ही असं म्हणतो की जर जाती व्यवस्था ही कालबाह्य आहे, तिचं गणना करून पुनरुज्जीवन कशासाठी? राजकारणामध्ये आवश्यक विषय असेल तर कदाचित ते करतीलही, म्हणजे हे नाही। पण संघाची समज आहे की विषमतेच्या मुळाशी जर ही व्यवस्था आहे तर ती व्यवस्था तिथं पुन्हा हे कशाला करायचं, पुनरुत्थान कशाला करायचं? मोजदाच करणार म्हणजे आम्ही पुनरुत्थान करणार, म्हणजे आम्ही इतके अशा करणार ना। त्याच्यामुळे आहे ती व्यवस्था जाणार नाही, कारण ती आम्ही निर्माण केली नाही तर ती आम्ही काढू पण शकत नाही जाती व्यवस्था, कारण जाती ही जन्माने येते माणसाला। जोपर्यंत आम्ही ती मांडतो तोपर्यंत आहे, पण त्या व्यवस्थेमुळे जर देशामध्ये विषमता आणि तेढ निर्माण होत असेल, कारण मुळात सगळीकडे आपण जेव्हा बघतो त्यावेळेला त्याच्याशी त्या जाती व्यवस्थे आणि विषमता याचं एक सूत्र दिसतं। ती नाही केली तर हळूहळू ती जाती व्यवस्था नष्ट होईल, आणि नष्ट झाली तर विषमता राहणार नाही, असा संघाचा सरळ उद्देश आहे। आता इतर नेते राजकीय लोक कुठल्या पद्धतीने विचार करतात, राजकीय क्षेत्राच्या आणखीन काही त्यांच्या गरजा असतात, काय असतात, त्याच्यामुळे ते काय करतील तो विषय वेगळा आहे। आम्हाला असं वाटतं की देश हा समरस व्हावा, आणि समरसतेच्या मार्गामध्ये ही व्यवस्था जी आहे ती व्यवस्था, आणि आज कालबाह्य जर ठरत आहे तर ती कालबाह्य ठरली पाहिजे, तिचं पुनरुज्जीवन कुठल्याही पद्धतीने व्हायला नको असं आमचं मानणं। जातीय गणना झालीच नाही पाहिजे, नाही झाली चांगली। संघाच्या या भूमिकेवर नितेश राणे यांनी मोठं विधान केलं। संघाची भूमिका ही आमची भूमिका आहे। देशामध्ये जाती व्यवस्था म्हणजे त्याच्याबद्दलची मांडलेली संघाची भूमिका ही आमच्या प्रत्येकाची भूमिका आहे, त्याच्यामध्ये चर्चा नाही। एकीकडे संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध केलाय आणि भाजप आमदार नितेश राणेंनी ही भाजपची भूमिका असल्याचे स्पष्ट केलं। पण काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी केली आहे। भाजपची, शिवसेनेच्या शिंदे गटाची आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची या प्रकरणी नेमकी काय भूमिका आहे, राज्यात जातनिहाय जनगणना होणार का, हे आता येत्या काळात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।